बघता, कारण काँग्रेसकडून मी एक्झिट पोलकडे पाहतच नाही. मला धाकधूक माझ्या आयुष्यात मी कशाचीच वाटत नाही, कशाची वाटत उत्सुकता नाही. उत्सुकता कशाला? मी विजय साहेब, पदवीधर संघाची निवडणूक आहे. निरंजन डावकर भाजपकडून आहेत. अशा वेळेला मनसेचे पानसरे सुद्धा अविनाश आहेत, ते आता प्रचाराला आलेले आहेत सिंधुदुर्गात. नेमकं महायुतीकडून उमेदवार कोण असतात? महायुतीचा उमेदवार आमचे निरंजन डावखरे आहेत असं आम्हाला पक्षाकडून कळलेलं आहे. बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही आहे. तर दुसरं, आज सगळे एक्झिट पोल आज जे आहे ते संध्याकाळी येणार आहेत. हो. आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता, कारण काँग्रेसकडून मी एक्झिट पोलकडे पाहतच नाही. का आमच्याहून काय अंदाज? राजकारणात एवढे 50 वर्ष घालवली, आमचा काय अंदाज आहे? आणि आम्ही निवडणूक लढवली आहे, नामदारी नाही, सक्रिय होतो आम्ही. एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले. कारण त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही, त्यामुळे सहभागी होत नाही. राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषणं बघा, काँग्रेस सत्ता पे आएगी, 1 लाख रुपये हर महिला को देंगे. एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची 60-65 वर्ष, तेव्हा दिलं नाही. अब देंगे. आणि आता तर त्यांना कळून चुकलं आहे की ते जवळपास पण नाही. तर तुम्ही मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे. अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे. विवाद नाही, असे विवादाचा प्रश्न नाही. त्यांनी आपलं मत बोललेत, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत, ते पत्रकारांनी नोंद घ्यावं असं काही नाही. तो आपसातलं आहे. नाही, जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं. त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. अहो बाबा, केंद्र या विषयाकडे अतिशय, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे. कोणी बोलून का होत नाही आहे. आणि भुजबळांना ते मंत्री आहेत, महायुतीतले मंत्री आहेत, एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं, संपर्क कुठं कसा साधावा हे त्यांना माहिती आहे चांगलं. काल नितेश राणेंनी विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की 4 जून नंतर ते भाजपशी होती. याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलं आहे की नारायण राणे यांचा 1.5 लाखांनी कोकणात पराभव होतोय, त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे हा विषय काढतायत. डुबते जहाज में कौन बैठेगा, काँग्रेस चलता हुआ जहाज आहे. डुबता हुआ बोलला, अशी तुमची चूक झाली. डुबता हुआ जहाज व चलता हुआ कैसा आहे, जाऊ दे, त्याची दखल घ्यायची काय गरज नाही. आणि जे मागे ह्याला मी सांगितलं ते पत्रकार कोण होते ना, केसरकर, ते तुम्ही करताय TV9. दुसरं काय नसेल, आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका. नाही, मी तुम्हाला सांगतो सिरियसली, निवडणुकीत मी फार ऐकलं त्या BJPत आहे म्हणून आपण सांगितलं, आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला. हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही, हे माझा स्वभाव नाही. माझा शेवटचा प्रश्न. नाही, अजिबात नाही. नाही ना, तू विचारून नको. विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर विचार. उद्या 4 तारखेला निकाल लागणार आहे. अशा वेळेला आपण कॅन्डिडेट आहात, खरंच धाकधूक वाटते की मला धाकधूक माझ्या आयुष्यात मी कशाचीच वाटत नाही, कशाची वाटत. उत्सुकता नाही, उत्सुकता कशाला? मी विजयी होणार आहे. आणि कुठल्याही निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाही आहे. पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा RSSच्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं, मला जर यश 100% आहे. कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे. हो, गाड्या बिड्या सगळं काही, झेंडे विंडे सगळी तयारी आहे. फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी ठेवली. आपले राजकीय अभ्यास म्हणून 48 पैकी किती जागा महाराष्ट्रात मिळतील? तसं मी अभ्यासक म्हणून असतो तरी मी ना ह्या वेळेला ती आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही, महायुतीला नाही. चांगली गोष्ट आहे का आम्ही चांगली लढत दिली, पण आज प्रत्येकाचे वेगवेगळी आकडेवारी आहे.
म्हणजे आमच्यामध्ये मतभेद दाखवायचे नाही कोणालाही, पण मी काय नो कॉमेंट्स. त्यामुळे इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलंय की काय कोणाचं इंडिया आघाडीचा माणूस आहे काय विचारतोय? टीका लागल्यानंतर 48 तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू. अरे होणार नाही ते जाहीर आमचे तर ठरलेलं आहे 48 नाही म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, त्यांचे ठरायचे आहेत. एक ना बरोबर भारावर चिंध्या जर शिवल्या जसे गोधडी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच नाही ठरला. थँक्यू. थँक्यू.